नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागात गेल्या 5 वर्षात 100 कोटीचा घोटाळा झाल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा आरोप आहे। 2024 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागाने खेळणी व ओपन जिमच्या साहित्याच्या खरेदीमध्ये त्याचबरोबर दुरुस्तीमध्ये मोठा घोळ केलाय। ही सगळी दुरुस्ती आणि खेळण्याची चढ्या दराने यांनी खरेदी केल्याचे आमच्याकडे सडळ असते पुरावे आहेत। सोबतच जो सर्वसमावेशक टेंडर काढलेले आहे ते सुद्धा 18 कोटी जास्त दराने या कंत्राटदारांना देण्यात आल्याचे पुरावे सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आज आम्ही लक्षात आणून दिलेत। माझ्यासमोर एअर वॉकर असेल, हिप ट्विस्टर असेल, एबीएस बोर्ड असेल, एरो रायडर असेल, त्यांच्यात स्काय एंटरप्राइजेसने दिलेले दर आणि त्याच स्काय एंटरप्राइजेस कडून आम्ही सुद्धा काढलेले दर याच्या 300 ते 400 पटीचा फरक दिसतोय। जे एअर वॉकर आम्हाला 24,000 पडते त्याच्यासाठी महापालिकेने 89,000 मोजलेत। जे हिप ट्विस्टर आम्हाला 24,800 मध्ये पडते त्याच्यासाठी 59,000 रुपये भरलेत। असे प्रत्येक वस्तूसाठी साहित्य खरेदी करताना मोठा घोळ महापालिकेने केलाय, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमची आयुक्तांकडे आणि सोबतच राज्य सरकारकडे विनंती आहे, याची निपक्ष चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि गार्डन विभागातल्या या घोटाळ्यासंदर्भात संपूर्ण 5 वर्षाची श्वेतपत्रिका राज्य सरकारने काढावी, तरच या दोषींवरती कारवाई होऊ शकेल आणि या घोटाळ्यासंदर्भात नवी मुंबईकरांमध्ये जागरूकता होऊ शकेल। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।